श्री स्वामी समर्थ. सर्व भक्तांना श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज सच्चिदानंद श्री स्वामी समर्थ महाराज की जय. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दत्त दिगंबर दिगंबरा अवधूत चिंतन दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ यांचे भक्त भरपूर झाले. खूप भक्त आहेत. पण भक्त होणं एवढं सोपं नाही. स्वामी समर्थांचे सेवक व्हा, पण भक्त होणं सोपं नाही. सगळ्या भक्तांमधून आवडता आणि जवळचा आणि आनंदित राहणारा, आनंदानं भक्त होणारा, श्री स्वामी समर्थ जसं सांगतील तसं वागणारा, त्यांच्या पाऊल खुणा ओळखू त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालणारा भक्त म्हणजे कोण? त्यांच्या मांडीवर बसून लाडे लाडे बोलणारा, मुखावरून हात फिरवून घेणारा, आपल्या संसार त्याग करणारा असा भक्त म्हणजे श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत मधल्या 16व्या अध्यायामध्ये वर्णन केलेलं आहे. श्री स्वामी समर्थांचा लाडका भक्त सूत म्हणजे मुलाप्रमाणे, मुलाची उपमा स्वामी समर्थांनी, बाळाची उपमा स्वामी समर्थांनी स्वामी सुताला दिलेली आहे. स्वामी सुत अगोदर कोण होते? कोकणात कुठे राहत होते? तिथे काय काय केले? हे सर्व तुम्हाला पहिल्याच्या एपिसोडमध्ये सगळं काही सांगितलेले आहे. तर आपण सांगता सांगता कुठपर्यंत आलेला आहे? मुंबईमध्ये आत्मलिंग पादुका घेऊन मुंबईला कामठीपुऱ्यामध्ये श्री स्वामी समर्थ गेलेले आहेत. मुंबईला गेले. 3 भक्त आले आणि 3 भक्तांना श्लोक दिला, 3 भक्तांना मंत्र दिलं. ते घेऊन त्यांनी आणलेल्या पैशाच्या पादुका, आत्मलिंग पादुका घेऊन मुंबईला गेले. मुंबईला जाऊन 42 दिवस त्या पादुका त्यांच्याकडेच ठेवल्या आणि स्वामी सुताला ध्यास लागला स्वामी चरणांचा, स्वामी नामांचा ध्यास लागला. स्वामी सानिध्य आवडायला लागलं. स्वामी समर्थाच्या नावाचा विसर पडेना. स्वामी समर्थाच्या नावाचं भजन करायला लागले, आनंदाने नाचायला लागले. असं करता करता 42 दिवसाचा प्रवास त्यांचा लोटला आणि मुंबईमध्ये 42 दिवस झाल्यानंतर आत्मलिंग पादुका घेऊन त्यांनी अक्कलकोटला आले. हरिभाऊ अक्कलकोटला आल्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांकडे गेले आणि सांगितले की बाबा, मी आलोय आत्मलिंग पादुका घेऊन आणि हे कोठे ठेवायच्या आणि काय करायचं असं विचारले असता श्री स्वामी समर्थ महाराज त्यांना मांडीवरती बसून घेतले. तू माझ्याकडे ये, माझ्याजवळ बस. मांडीवरती बसून घेतले. त्यांच्या मुखावरून हात फिरवला, डोक्यावरून हात फिरवला आणि सांगितले श्री स्वामी समर्थ महाराजांनी की बाबा, तू माझा सूत झालास, तू माझा प्रिय आहेस, तू माझा सूत आहेस, बाळ आहेस तू माझा. तर तू काय कर आता? ह्या आत्मलिंग पादुका तुझ्या जवळ आहेत, तू संसार सोडून दे.
घरदार सोडून दे, वैराग्य धारण कर. आणि असं सांगितल्याबरोबर स्वामी सुप्ताला एक क्षणाचं सुद्धा वाईट वाटलेलं नाही. आनंदानं हसत मुखाने स्वीकार केले. काहीच हरकत नाही असं म्हणून श्री स्वामी समर्थ यांची आज्ञा आणि तू ह्या पादुका घेऊन जा आणि नदी किनारी किल्ला बांधून राहा असं त्यांनी कोड्यामध्ये बोलल्यानंतर स्वामी सुत त्या पादुका घेऊन मुंबईला गेले. आणखी मुंबईला गेले असता जात असताना त्याने आपल्या अंगावरचे वस्त्र काढून भगवे वस्त्र परिधान केले. काखेला झोळी, डोक्याला कपणी, अशा अवस्थेमध्ये घरी गेल्यानंतर तारा नावाची त्यांची पत्नी हे ध्यान पाहून ओरडायला लागली की बाबा हे काय वेड्यासारखं रूप आपण धारण केलेलं आहे, हे भगवे वस्त्र परिधान कशासाठी केलात. म्हणल्यानंतर स्वामी सुताने जे घडलेली हकीकत त्यांना सांगितलं आणि तिला सुद्धा सांगितलं की बाई आपल्याला हे संसार हे सर्व काही काहीच करायचं नाही, काहीच कामाचं नाही, आपण हे सगळं दान करायचंय. ब्राह्मणांना बोलवलं, घरातल्या वस्तू सर्व काही ब्राह्मणांना दान द्यायचं ठरवलं. तारा नावाच्या पत्नीच्या अंगावरचे अलंकार, दागदागिने सर्व काही दान द्यायचं ठरलं. आणि त्यावेळेला ती तारा नामाची त्यांची पत्नी ओरडायला लागली, हे काय वेड्याचं सारखं, हे काय तुम्हाला बाधा झाली, पिशाचं लागलं, तुम्हाला भूत लागलंय काय, तुम्हाला काय कुणी करणी केलंय काय, हे कशाला असं करताय. आणि थांबा, हे सर्व काही आपल्याला लगेच लुटायचं नाही, सगळं काही ब्राह्मणांना द्यायचं नाही असं म्हणून तिनं देव मालोदार यांच्याकडे पिशाच बाधा बघण्यासाठी, पंचांगण बघण्यासाठी गेली. आणि त्या पंचांगण बघणाऱ्या ज्योतिषाला सुद्धा कळलं की बाबा हे सर्व घडणारी हकीकत त्यांच्या लक्षात आली. आणि त्यांनी सांगितले की बाई ह्यांना खूप मोठं पिशाच बाधा धरलेली आहे आणि ते माझ्याकडून काही कमी होणार नाही. आणि यांची पिशाच बाधा कमी होण्यासाठी तुम्हाला गाणगापूरला, अक्कलकोटला जावं लागेल असं सांगितल्याबरोबर परत आली. आणि स्वामी सुतांनी त्या पत्नीचं कुठलंच काही न ऐकता सर्व काही ब्राह्मणांना बोलवून आपल्या घराचं सगळं काही लुटवलं, सगळं काही दान केलं. आणि सर्व दान करून वैराग्य धारण करून पत्नीला सुद्धा पांढरे वस्त्र धारण करण्यासाठी दिलं. आणि आपण सुद्धा भगवे वस्त्र, काखेला झोळी असं घेऊन कामठीपुऱ्यामध्ये त्या पादुका स्थापन केल्या, मठ स्थापन केलं तिथं. आणि तिथं भजन पूजनाचा आनंद घ्यायला लागले. भजन पूजन आनंद घेत असताना काही लोक तिथं जमायला लागलं, सगळे भक्त तिथं यायला लागले. आणि स्वामी सुताची ख्याती वाढली. स्वामी सुत म्हणजे श्री स्वामी समर्थ यांचा शिष्य, भक्त आणि पुत्र, बाळ असं नाव त्यांना पडलं. स्वामी सूत असं नाव पडलेलं. आणि स्वामीचा प्रिय आणि लाडका शिष्य आणि भक्त म्हणजे कोण तर श्री स्वामी सूत. आणि त्या ठिकाणी कामठीपुऱ्यामध्ये जागा देणारी सुद्धा एक श्री स्वामी समर्थाची भक्तीन म्हणजे सेवेकरीच होती. आणि त्या ठिकाणी मुंबईमध्ये त्या ठिकाणी मठ बांधण्यासाठी जागा सुद्धा उपलब्ध करून त्या भक्तांनीच दिलेलं होतं. आणि अशी प्रशस्त अशी जागा मिळाल्यानंतर श्री स्वामी समर्थाचं मठ तिथं बांधण्यात आलेलं आहे. आणि तिथं कामठीपुऱ्यामध्ये पादुका स्थापन करून हरिभाऊ नावाच्या एका भक्तानं लाडका स्वामीसूत
श्री स्वामी समर्थांचा सूत या नावाने कामठीपुऱ्यामध्ये मठ स्थापन केलेला आहे। त्या मठासाठी त्या भक्तिनीनं त्यांना जागा दिलेली आहे आणि त्या जाग्यामध्ये मठ स्थापन करून भजन कीर्तन भजन पूजनाचा आनंद सर्व भक्त घेत आहेत। आज सुद्धा आपल्याला बघण्यासाठी कामठीपुऱ्यामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचं मठ तिथं आहे। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पादुका तिथे आहेत। स्वामी सुत भक्त तिथे होऊन गेलेला आहेत अशी माहिती आपल्याला सगळी काही तिथं मिळते आणि दर्शनासाठी सुद्धा आज खूप भक्त स्वामी सुताच्या दर्शनासाठी तिथं जातात आणि श्री स्वामी समर्थाच्या दर्शनाला सुद्धा तिथं जातात। असं सगळं काही स्वामी सुताकडून मुंबईमध्ये श्री स्वामी समर्थाचं मठ झालेलं आहे आणि हे श्री स्वामी समर्थ स्वामी चरित्र सारामृताच्या 16व्या अध्यायामध्ये हे सर्व काही आहे। मग असं करता करता स्वामी सुत पायात खडावा घालायचे नाचायचे, खडावा घालायचे नाचायचे, असं करायचे आणि मुंबईमध्ये कामठीपुऱ्यामध्ये हे भजन कीर्तन चालू असताना स्वामी सुत अक्कलकोटला आले। अक्कलकोटला आल्यानंतर स्वामी समर्थांची भेट कशी घ्यायची, आता मी वैराग्य धारण केलो, त्यांनी सांगितल्या पद्धतीने मी सर्व काही केलेलं आहे आणि मग इकडं आल्यानंतर खडावा घालून नाचायला लागलं आणि स्वामी समर्थ महाराजांची स्वारी राजासाहेबाच्या घरी होते आणि तिथं ज्या वेळेला भजन होत होतं त्या राजाच्या दारासमोर मधून राणी साहेबांनी याचं भजन ऐकलं आणि सेवेकऱ्यांना सांगितलं की कोण गात आहे, कोण भजन एवढं चांगलं करत आहे। असं म्हणल्यानंतर सेवेकरी सांगितले की बाबा बाहेर एक स्वामी भक्त आलेला आहे आणि भजन करत आहे, त्यांना जाऊन आदराने मध्ये घेऊन या। मग राणी साहेबाच्या आदेशानुसार त्या स्वामी सुताला भजन करत असताना वाड्यामध्ये घेऊन जाण्यात आलं। वाड्यामध्ये गेल्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांना सुद्धा खूप आनंद झाला आणि स्वामी सुताने जाऊन श्री स्वामी समर्थाच्या चरणाला मिठी मारली आणि श्री स्वामी समर्थ तोंडावरून हात फिरवले, डोक्यावरून हात फिरवले आणि उठून दुसरीकडे फिरायला लागले। राणी साहेबांनी त्यांचं भजन ऐकलं, त्यांना बक्षीस म्हणून काहीतरी मोहरा दिल्या आणि आनंदानं भजन पूजन झालं आणि मग उठून श्री स्वामी समर्थ ज्या वेळेला फिरत होते त्यावेळेला जवळ बोलावले आणि त्याला सांगितले की बाबा आता तू हे सगळं काही केलास, तुझ्याकडे पादुका तयार झालेल्या आहेत, आत्मलिंग पादुका, आणि तू वैराग्य धारण करून माझा सूत झालेला आहेस, तर तुला मी असाच वारसा पुढे चालवावा म्हणून कानामध्ये सांगितले आणि आम्ही विश्रांतीसाठी जातो, तुम्ही असाच वारसा चालवावा असं म्हणल्याबरोबर स्वामी सुतांना खूप वाईट वाटलं। स्वामी सुताला वाटलं की बाबा आई नाही ते आम्ही काय करणार आणि हे काय माझ्या कानामध्ये स्वामींनी सांगितले, माझ्या आईनं हे माझ्या कानामध्ये काय सांगितले। कोणत्याही लेकराला वाटतं की बाबा माझी आई मी बाहेर जाते म्हणल्यानंतर नाही हे असं होणारच नाही असं म्हणून त्यांनी तेच एखादी गोष्ट ऐकली आणि श्री स्वामी समर्थांना विनंती केली की लेकराविना आई जगूच शकत नाही, लेकराविना आई राहू शकत नाही, हे असं मी ऐकूच शकत नाही आणि मला तुम्ही असं म्हणायचंच नाही असं म्हणून त्यांनी दर्शन घेतलं आणि सरळ मुंबईची वाट धरून आणखी कामठीपुऱ्याच्या मंदिरामध्ये येऊन मठामध्ये येऊन राहिले आणि स्वामी सुतांचा अंत त्याच ठिकाणी झाला। आणि श्री स्वामी समर्थ किती वेळा सांगितले की बाबा तू अक्कलकोटला ये, तू अक्कलकोटला ये, तर अक्कलकोटला त्यांनी आले नाहीत। स्वामी समर्थांनी माझ्या कानामध्ये एवढंच सांगितले की बाबा मी जातो आणि तू वारसा असाच पुढं चालव, एवढंच म्हणल्याबरोबर स्वामी जाणं हे स्वामी सुताला मान्य नव्हतं। स्वामी सुताला मान्य नव्हतं म्हणून त्यांनी मुंबईला गेले आणि त्या मठामध्ये राहिले। मठामध्ये राहिल्यानंतर त्यांना तो रोग जुळला की बाबा मला स्वामी आहे असं काय म्हटलं, माझ्या कानामध्ये असं का सांगितले, हेच त्यांना चिंता लागली आणि त्यांचं शरीर थोड्याने कमजोर व्हायला लागलं आणि नंतर
श्री स्वामी समर्थांना हे सर्व कळाल्यानंतर शिष्यमंडळीला श्री स्वामी समर्थ म्हणले की बाबा जावा मुंबईला आणि स्वामी सुताला माझ्या सान्निध्यात घेऊन या. स्वामी सुत काय ऐकले नाहीत. परत गेल्यानंतर स्वामी समर्थ मला असंच म्हणतील, ह्याच गोष्टीला भिवून त्यांनी तिथंच राहिले. आणि श्री स्वामी सुतांची आई अक्कलकोटला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सान्निध्यामध्ये इथंच राहत होती. असं करता करता श्री स्वामी समर्थ किती वेळा निरोप पाठवले, शिष्यांना पाठवले, तरी सुद्धा स्वामी सूत अक्कलकोटला आले नाहीत. आणि एक दिवस असा आला की स्वामी सूत गत झाले अशी तार येण्या अगोदर श्री स्वामी समर्थ अशा लीला करायला लागले. स्नान करायला पाणी काढलं, स्नान करायचं नाही. उठायचं दूर दूर फिरायचं, उठायचं दूर दूर फिरायचं, झाडाला आलिंगन द्यायचं, भस्म लावायचं आंघोळ न करताच. अशा लीला करायला लागले. विचित्र विचित्र लीला करत असताना अचानकच तार आले की स्वामी सूत गत झाले. म्हणल्यानंतर रुदन करू लागले, खूप वाईट. त्यावेळेला स्वामी सुताच्या काकूबाईला आईला समजलं. काकूबाई मुंबई जवळ केली आणि जाऊन स्वामी सुताचं सर्व काही करून मग नंतर अक्कलकोटला आल्या आणि स्वामी समर्थांना म्हणाल्या की बाबा तू भल्या भल्याचं चांगलं केलेलं आहेस. श्री स्वामी समर्थ महाराजा, तुझा शिष्य तुझा सूत असताना हे असं का घडावं. असं म्हणलं असता श्री स्वामी समर्थ महाराजांनी सांगितले की बाबा मी ज्या वेळेला स्वामी सुतांना माझ्या सान्निध्यात बोलवलं, शिष्य मंडळीला पाठवलं, तरीसुद्धा त्यांनी माझ्या सान्निध्यात आले नाहीत. म्हणून काळाला संधी सापडली आणि स्वामी सुताचं हे काही असं घडलेलं. असं म्हणल्यावर स्वामी सुताची आई म्हणते, जननी म्हणते की बाबा तू जे भक्त तुझा आवडता आहे तर त्याचंच असं झालं तर तुला जे सेवेकरी सेवा करतात त्यांचं कसं होईल. असं आई या नात्यानं श्री स्वामी समर्थाला बोलले असता स्वामी समर्थांनी हे उत्तर त्यांना दिले की बाबा काळाला संधी सापडली, त्यांनी माझ्या सान्निध्यामध्ये नाही आले म्हणून हे घडलेलं आहे. असं सांगितल्यावर तिथंच त्या गोष्टीचा विचार पूर्ण समजला त्यांच्या आईला काकूबाईला आणि स्वामी चरणाचं दर्शन घेतलं. आणि पुढं श्री स्वामी समर्थाच्या सान्निध्यामध्ये स्वामी सुताची सुद्धा कीर्ती वाढली आणि स्वामी सुताच्या मठाला मंदिराला सुद्धा तिथं खूप दर्शनासाठी जातात. आज सुद्धा जरामर असल्यासारखे स्वामी सुत सुद्धा आहेत. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.